ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांची आता पूर्ण प्रतीक्षा संपली आहे, कारण की आता पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी असेल किंवा पीक विमा योजना असेल, दोन्ही योजनेचे पैसे सरकारच्या माध्यमातून आता जमा केले जाणार असल्याची माहिती स्वतः समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेचे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार व कोणकोणत्या तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये हे पैसे जमा होणार ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। आम्हाला नमोचे पैसे मिळणार केव्हा मिळणार, पीक विम्याचे पैसे केव्हा मिळणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे पैसे जमा झाले, परंतु नमोचे 2,000 रुपये केव्हा जमा होणार अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा, शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विम्याचे दावे मंजूर, वाटप सुरू। राज्यातील शेतकरी बांधवांना आज एक अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर येत आहे, कारण प्रलंबित पीक विमा अखेर राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या मदतीने पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, कामे ही करून ठेवा जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होईल। अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। त्याचप्रमाणे बघा, 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे पैसे 9व्या हप्त्याचे व 2,000 रुपये 10व्या हप्त्याचे असे एकत्र 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या पैशासोबत जमा केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी बांधवांना 20,000, 15,000 ते 27,500 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, कारण त्यांच्या हेक्टरी जमिनीनुसार, त्याचप्रमाणे बघा फळबागानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळा पीक विमा आता राज्य सरकारमार्फत पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत व कोणकोणत्या शेतकऱ्यांची व जिल्ह्याची नावे आलेली आहेत त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा आपण बघणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पात्र ठेवण्यात आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, थेट हस्तांतरण DBT प्रणालीद्वारे वापर करून ही रक्कम पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पोहोचवली जात असल्याची माहिती समोर येत आहे। बघा, शेतकरी मित्रांनो, शेती कामासाठी लागणाऱ्या भांडवलाची चणचण आता दर देऊ लागले आहे। बघा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा या मार्फत मिळालेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली KYC प्रक्रिया, बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची KYC प्रक्रिया ही पूर्ण असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे पुरेपूर पद्धतीने मिळून जातील व तुम्हाला यामार्फत चांगलाच मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। यामध्ये बघायला गेलं तर कोणकोणते जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहे व कोणकोणते शेतकरी यामार्फत पात्र ठेवण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या तालुक्यात व जिल्ह्यात पैसे जमा झाले का ते सुद्धा आपण तपासणं महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, बँक खाते लिंक असणे अत्यंत आवश्यक बाब आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नाही त्यांना निधी मिळण्यास तांत्रिक अडचणी येऊ शकतात, म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आधार शेडिंग त्वरित पूर्ण करून घेणे हिताचे ठरेल। शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांना आधार शेडिंग करून घेणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। यामध्ये बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, शासनाने पीक विमा, बघा
वितरणासाठी अत्यंत पारदर्शक कडक निकष यावेळेस ठरवून दिले आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याची जमीन, पिकाची नोंद, नुकसानाचे स्वरूप सविस्तर पडताळणी करण्यात आलेले आहे. जे शेतकरी या सर्व सरकारी निकषामध्ये पात्र ठरत आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना खात्यात आजपासून विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, नमोचे 2000, 9व्या हप्त्याचे व 10व्या हप्त्याचे 2000 असे एकत्रपणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4000 रुपये जमा करणार असल्याची माहिती स्वतः समोर येत आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर ही कामे झालेली असतील तर वितरणाचा पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज भासणार नाही. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, वितरणाच्या पहिल्या टप्प्यात बीड, सोलापूर या 2 जिल्ह्याच्या निधी वाटपास जोरदार सुरुवात झालेली आहे. या भागातील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती ही रक्कम जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाले असून प्रशासनाने हे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहेत. ग्रामीण भागात एक उत्साहाचं, आनंदाचं वातावरण पसरलं आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर पैसे वाटप होणार, यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील सर्वांना चांगलाच मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप दोन्ही हप्ते आता एकत्रपणे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर यामध्ये बघा तसेच नांदेड, जालना या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व सहकार क्षेत्रातील बँकांना प्रभावी वापर करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासनाने केलेले आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याची खाती सहकारी बँकेमध्ये आहेत, त्यांना ही रक्कम इतर बँकेच्या तुलनेत जलद गतीने प्राप्त होत असून सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेचे पैसे जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैशाचं वाटप होणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे बघा सोलापूर, कोल्हापूर, सातारा या क्षेत्रातील लाभार्थ्यांना आज विम्याचे लाभ बघा मिळण्यास सुरुवात झालेली आहे. शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीच्या खर्चासाठी, बियाणे खरेदीच्या खर्चासाठी आणि इतर काही खर्चासाठी निधीमुळे काही प्रमाण झालेलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते असतील अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळणार असल्याची माहिती समोर दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या वाटपाची रक्कम आणि पीक विमा योजनेच्या हप्त्याच्या वाटपाची रक्कम आता जमा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा होणार ती सुद्धा आपण बघणार आहोत. या प्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक 2 जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दिलासा दिलेला आहे. स्थानिक प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी नियोजन पद्धतीने निधी हस्तांतराची सुविधा दिलेली आहे. ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम सुरक्षित पोहोचले असल्याने शेतकऱ्यांना व्यवस्थेवरील विश्वास वाढलेला आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना यांचा विश्वास न्यायव्यवस्थेवरती आणि सरकारवरती वाढल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, या आनंदामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा देणारे वातावरण, सरकारबाबत सकारात्मक भूमिका पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांना आनंदाचं वातावरण यामध्ये पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. लवकरच पैसे आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर या सर्व जिल्ह्यामध्ये आता पुरेपूर असा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती
नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे अजून महत्त्वपूर्ण ॲड झालेले आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती रोजच्या रोज घडामोडी पाहायला मिळतात. धन्यवाद.